पाणी सोडायचं. तिथे शेतकऱ्यांची म्हणा किंवा शेतकऱ्यांची गावात आजूबाजूच्या गावांना प्यायला पाणी त्या तळ्यातनं जातं. आणि नाही टँकर नाही चालू, पण त्या गावाच्या तळ्यावर त्या आजूबाजूच्या गावाचं पाणी आणि त्या शेतकऱ्यांना पाणी दिलं की त्या पाण्यावर तिथल्या त्या शेतकऱ्यांची जनावरांना पाणी. त्यामुळे ती तळे आता कुरडी पडलेत, ती त्वरित भरून घ्यायला सांगा. हा विषय आहे. काल गादेगावला एक युवक एमएससीबीच्या गैरप्रकारामुळं चिटकून करंटला पार झाला. त्याच्या घराला जी नियमाने जी आपण शासकीय मदत करतो ती मदत त्याला पोचावी. नमस्कार, पंढरपूर पीपल्स मध्ये सरसे स्वागत. शिवसेना उद्धव गटाच्या वतीने आज प्रांत अधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे. कोणत्या कोणत्या मागण्या आहेत आपण जिल्हा प्रमुख असतील, अनेक पदाधिकारी असतील यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय सांगचाल तुम्ही? आज प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. जय महाराष्ट्र. आम्ही युवा सेनेच्या वतीनं आज गादेगाव येथे काल एक युवक शेतकरी वर्गातल्या व्यक्तीचा मृत्यू झाला महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे. आम्ही त्यांच्या परिवाराला शासनाच्या वतीने जो आर्थिक मदत मिळते ती त्वरित लवकर मिळण्यात यावी ही विनंती केली आणि त्यांना निवेदन दिलेले आहे. जर त्यांनी नाही दिलं तर आम्ही पुढे आंदोलन करू म्हणून असा इशारा पण आम्ही त्यांना दिलेला आहे. अजून तुम्ही दुसरी एक मागणी केलेली आहे की तिसंगी गावामधील शेततळ्यामध्ये पाणी भरण्यात यावं. काय सांगतात? सोनके व तिसंगी तळे या तळ्यांवर आजूबाजूच्या गावांचा पिण्याच्या पाण्यासाठी त्यांचे तिथे पंपिंग हाऊस आहेत. जर या तळ्यांमध्ये पाणी नसेल तर पुढील जो महिने येणार आहेत पाऊस आपल्या इथं ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाहीये. त्यामुळे त्या तळ्यांची जर पूर्ण क्षमतेने आता भरणा करण्यात आला तर त्या गावांना जे मिळणारं पाणी आहे पिण्यासाठी ते मिळेल. शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळेल. पिण्याच्या पाण्याच्या मार्फत शेतकऱ्यांची जे जनावरे आहेत त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. यासाठी आम्ही त्यांना मागणी केली आहे. जर तहसीलदार साहेब प्रांत साहेबांनी यावर दखल जर नाही घेतली तर आम्ही सोनके तळ्यात जाऊन यांच्या प्रतिमेला आम्ही जलाभिषेक करू असं आम्ही त्यांना निवेदनात वर्णन करून दिलेलं आहे.